तर सकाळीच पहिले घरांच्या देवांच्या पाया पडून घेतला. नंतर निघलेलो वरच्या देवलां जावाला. मम्मी, आत्या नियती पुरं चालत होती. नंतर नियतीला गाडीवर घेतली न गावात आणलो. नंतर मम्मीनं आत्या चालत येत होती. नंतर मग काय अगरबत्तीचा पुडा वगैरे घेतला ना अण्णा सहित उभी होती. नंतर मग आला बिग पॅन करत. नंतर मग लगेच आम्ही गजरं वगैरे घेतलं ना मग वरच्या देवलां जावाला निघलेलो. तर आज आम्ही सगळे नट्टापट्टा अशासाठी केला कारण की बैरी देवाची जत्रा होती. मग नंतर चाललेलो देवलान आल्यावर लगेच गेलतो आतमध्ये. न मग आतमध्ये पक्की मोठी लाईन लागलेली. नंतर मग देवाचा पाया वगैरे परून घेतला आणि मग नंतर नियतीने नारळ फोरायला घेतलेला. नारळ वगैरे फोरलाय कसा फोरलाय बघा, डायरेक्ट 2च तुकडं केलं त्याचं. इथं आमचा ग्रामदैवत प्रकट झालता. नंतर मग मी तिथंशी पाया वगैरे परून घेतला ना मग बाई आलती. ती लाईनीन उभी होती. पार बाहेरपर्यंत लाईन लागलेली. नंतर मग आम्ही जरीमरी आईचे मटण आलतो. तिथंशी पण लगेच पाया वगैरे परून भेटला. नंतर भेटलेला 2.0 सक्षम म्हणा. नंतर मग देवाऱ्यान पाया वगैरे परून घेतला. मग नंतर गेलतो हनुमंत, गणपती बाप्पा आणि शंकराच्या मंदिरात. तिथं पण नारळ वगैरे ठेवला आणि मग हार वगैरे घालून घेतलं निघलेलो. न बाहेर जत्रा भरलेली. नंतर मग तिथून आम्ही दत्त मंदिरात चाललेलो. तिथंशी पण जाऊन नाचत होता असं ठुमक ठुमक. नंतर मग घेतला आम्ही देवांचे पाय वगैरे परून सगळे. न रातची सगळी फॅमिली आलती आमची. न मग काय मला जत्रांनी जायला भेटला नाही. गोंड्या शेटपकीत मस्ती करत होता. चला भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये.